वचन आपण वाचूया. अगे माझे प्रिय, पहा तू सुंदर आहेस, पहा तू सुरूप आहेस. तुझ्या बुरक्याच्या आत तुझे डोळे कपोत आहे. जो शरीराचा कळप गिलाद पर्वताच्या कडेवरून झळकतो त्यासारखे तुझे केस आहेत. ज्या कातरलेल्या मेंढ्या धुतल्या जाऊन वर आल्या आहेत, ज्यातल्या प्रत्येकी जुळ्या आहेत आणि त्यातली कोणी वांज नाही, त्यांच्या कळपासारखे तुझे दात आहेत. तुझे ओठ किरमिजी रंगाच्या सुतासारखे आहेत आणि तुझे मुख सुंदर आहे. तुझ्या बोडक्याच्या आत तुझी कानशिले डाळिंबाच्या तुकड्यासारखी आहेत. दाविदाचा जो बुरुज हत्यार खाण्यासाठी बांधलेला आहे, ज्यावर 1000 कवचे वीरांच्या सर्व ढाली टांगलेल्या आहेत, त्यासारखी तुझी मान आहे. हरणीची जी जुळी, जे 2 हरिणवत्स्य कमळांच्या मध्ये चरतात, त्यांच्यासारखी तुझी 2 स्तने आहेत. शिळोप्याच्या वेळ येईपर्यंत व छाया पळून जातील तोपर्यंत मी बोळाच्या पर्वताकडे व उदाच्या डोंगराकडे जाऊन पोहोचतो. आगे माझे प्रिय, तू सगळीच सुंदर आहेस, तुझ्या अंगी कोणताही डाग नाही. देव करो हे वचन आपल्या सर्वांसाठी प्रभू आशीर्वादाचं करो. आज आपण एक गहन पॉइंट पाहणार आहोत. नवरीची आत्मिक सुंदरता. कारण प्रत्येक चर्च म्हणतोय, प्रत्येक विश्वासणारा म्हणतो का मी प्रभूची नवरी आहे, मी प्रभूची दुल्हन आहे, प्रभू मला घेण्यासाठी येणार आहे. पण किती लोकांनी तयारी केली? जसं जगित लग्नविधी आपण करताना मुलगा किती देखणा मिळाला, मुलगा किती कमवणारा मिळाला, मुलगा किती हायफाय आहे, माझी मुलगी कशी आहे, जोडा कसा बसतोय, आपण सगळं बघतो. बरोबर? टोटली बघतो. मग 4 माणसात रुबाबाने बोलतो, देखणा मुलगा मिळाला, देखणी मुलगी मिळाली. आणि मग 6 महिने झाले, 8 महिने वरीच झालं का मग देवाच्या नावाने पालकाच्या नावाने मोठं बोलते. हे असं कसं काय झालं? पालक प्रार्थनाच करीत नाही, पालक घाई घाई करीतो, देव बघतोय. तमाशा देव बघतोय. पालकावर बोट बोलू नका. पालक इथं फक्त प्रीचिंग करतोय, पालक इथं उपदेश करतोय. चर्च याच्यासाठी आहे. चर्च संडे चर्च मध्ये का जायचंय की हप्ताभरासाठी प्रभू माझ्याशी काय बोलतोय. चर्च मध्ये का जायचंय का प्रभू माझ्याशी काय बोलतोय. आणि कॉटेज मीटिंग यासाठी ठेवायची का प्रभू माझ्या घरामध्ये उतरणे. हा फरक आहे मीटिंग मध्ये. एक लक्षात ठेवायचं कधी पण की चर्च मध्ये जायचं फक्त टाइमपास करायचा आहे आणि करताना पाळत हे करावं का, पाळत ते करावं का. जे मिळतं उपदेश इथं हा तुमचा निर्णय पुढे काय करायचंय. कारण यातला पहिला पॉईंट मी आज प्रीच करणार आहे. हा मेसेज किती दिवस चालेल मी सांगू शकत नाही, कारण तो पवित्र शास्त्र सांगते. वचन वाच पुन्हा द्वारा. आगे माझे प्रिय, आगे माझे प्रिय, पहा पहा तू सुंदर आहे, तू सुंदर आहेस. काय म्हणतो बायबल? प्रभू येशू मसीह आपल्या दुल्हनविषयी गवाही देतोय का जसं आम्ही गवाही देतो पोरगाला लेकरं भेटलाय. देव याला तीर लावीत, बालक याला तीर लावीत आणि परत मोठं बोलायला मोकळे, त्यांची बदनामी करायला मोकळे. इथं वर आपल्या दुल्हनविषयी गवाही देत आहे. कारण आज सलमान राजाला किती टाईपचा अभिषेक मिळालाय? 3 टाईपचा अभिषेक मिळाला. लक्षात ठेवा. नीतिसूत्राचा लिहिताना वेगळा, उपदेशाचा लिहिताना वेगळा आणि गीतरत्नाचा लिहिताना वेगळा बदल. आणि म्हणून आज जर मी प्रभूची नवरी म्हणतोय, आज जर मी प्रभूची नवरी म्हणतोय, तर हे वचन माझ्यासाठी असेल. फुलफिलमेंट मेसेज प्रीच केल्यानंतर आम्हाला बोलला, आमच्याच कुटुंबाला बोलला, हे डोक्यात कोणी ठेवायचं नाही. तो मेसेज माझ्यासाठी असेल. मी आम्हीच्या कुटुंबाला बोलतोय. माझ्यात काही गलत असतील, प्रभू मला वचन तो बोलत असेल का? कारण रविवारची आराधना हे प्रभू आम्हाला शिक्षण देत असतोय. संडे आराधना प्रभू आम्हाला शिकवतोय आमचं जीवन परिवर्तित होण्यासाठी. आणि म्हणून या ठिकाणी तो नवरा आपल्या नवरीविषयी गवाही देतो. पुन्हा मला पहिला पॉइंट पाहिजे. पहिलं वचन वाच. आगे माझे प्रिय, आगे माझे प्रिय. का कोणासाठी शब्द आहे? प्रिय, दुनियासाठी नाही. आगे माझे प्रिय, पहा पहा तू सुंदर आहे, तू सुंदर आहेस, पहा पहा तू सुरूप आहे, तू स्वरूप आहेस.
तुझ्या बुरख्याच्या आत तुझ्या बुरख्याच्या आत तुझे डोळे कपोत असे आहेत. जो शेजारचा कळप शेरडांचा कळप हिलात पर्वताच्या कडेवरून झळकतो त्यासारखे तुझे केस आहे. बस एका वचनात त्याने दुलाचे 4 पॉइंट दाखवले ब्रदर, एकाच वचनात. म्हणून सांगितलं आम्हाला किती दिवस आहे ते सांगू शकत नाही की पहिला त्याने तिची सुंदरता प्रगट केली. आपण जशी सुंदरता बघतो ना, कशाची? शरीराची, चमड्याची. लय देखणाय, लय पैशावाला, लय देवाकडून आलं, देवानीच केलं, नंतर देवानीच वाटोळं केलं. सुंदरता, प्रभू कोणती सुंदरता बघत आहे. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाच्या सुंदरतेच्या विरुद्ध वागतो त्यावेळेस दुसरा आमच्यात घुसतो आणि तो घुसल्यानंतर पूर्ण काय करतो? बरबादी करतो. मग त्यावेळेस हे बोट कुणाच्या नावाने बोलतात? बाळकाच्या नावाने. माझ्याकडे केसेस आहेत आज. काय? माझ्याकडे केसेस आहेत. मी जे बोलतो ना ते माझे अनुभवाचे बोल मी बोलत असतो. कारण जर प्रभू त्याच्या नवरीविषयी गवाही देत आहे तर ही सुंदरता कोणती? तर तो काय म्हणला? आगे माझे प्रिय तू सुंदर आहेस, सुरूप. वाकडं तिकडे रूप नाही सांगितलं. मग आता हे स्वरूप माझ्यात आहे का नाही? आणि जर माझ्यात नाही तर उघड आहे मी प्रभूची दुल्हन नाही, मी प्रभूची नवरी नाही. आणि मग मी प्रभूची नवरी नाही तर मी कुणाची नवरी असेल? सैतानाची. आणि मग तो सैतान काय करेल? जा गरीबर चर्चमध्ये बस, टाळ्या वाजव, नाच. तुझा कुणा काटा करायचा मी करतो. मग आमच्यातूनच घुसणार, आमच्यातूनच निघणार आणि वचन तोडायला लावणार आणि मग दुसऱ्याला प्रेम करायला सुरुवात करणार. का? जगीन गोष्टी आम्ही पाहिल्यात. आम्ही देवाचा विचार केलाय, आम्ही प्रार्थनेत ठेवलाय, आम्ही उपवासात ठेवलाय नाही. आम्ही काय पाहिलंय? जगीन दृष्ट्या लय रूपवान आहे मुलगी, फार देखणी मिळाली, फार रूपवान आहे, फार चांगली आहे, फार पैसा भरपूर आहे, लग्न केले. बाळक नाही येत, कोर्ट मॅरेज केले. आणि जेव्हा पिढ्या सुरू झाल्या तेव्हा कोणाकडे आले? अगोदर तो दिसतो का? आता तो आपल्या नवरीविषयी बोलतोय. तो आपल्या नवरीविषयी गवाही देतोय. मी नवरी कोणाची आज? तर प्रभू येशू ख्रिस्ताची नाही तर सैतानाची. जर मी प्रभूची नवरी म्हणतोय, जर मी प्रभूची नवरी म्हणते तर माझं जीवन कसं असेल? आणि म्हणून त्याने पहिल्याच वचनात सांगितलंय, साध्या वचनात चालणार हो. हा तू सुंदर आहेस, माझ्या सखे तू स्वरूप आहेस. तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे नेत्र कपोतासारखे दिसतात. तुझे केस गिलात डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या बस शेरडाच्या कळपासारखे दिसतात. रस्त्याचा पहिला पॉइंट मी घेत आहे सुंदरता. कोणता? सुंदरता. कारण प्रभू त्याच्या नवरीविषयी गवाही देतोय सुंदरता. की जसं आपण लग्न कार्याला जाताना चर्च मध्ये कधी लिपस्टिक लावित नाही, कधी गजरे लावित नाही, कधी वाईट कपडे घालत नाही. पण लग्नाच्या पिरियड मध्ये का जिथं खरा आशीर्वाद घ्यायचा असतो तिथं गजरे, तिथं वेण्या, तिथं लिपस्टिकी, तिथं घुंगरं, तिथं सगळं जमत आहे. तिथं कोण आहे? जे यशाच्या पुतळ्यात सांगितलंय तेव्हा 7 स्त्रिया उठून म्हणतील, आम्ही आमच्यात भाकरी खाऊ, आम्ही आमच्यात वस्त्र येऊ, फक्त ख्रिस्ती तुझं नाव लागू दे. हे काय म्हणतील? लगीन ख्रिश्चन होऊ द्या, ख्रिश्चन झालं लोकांना दिसू द्या, कर्म आम्ही आमच्यात करू. कशाला करता ख्रिश्चन लग्न? काय गरज पडली ख्रिश्चन लग्नाची? आणि करायचं ते करून घ्या, आपला कोणाला विरोध नाही. कारण हे वचन सांगतंय, आगे माझे प्रिय तू सुंदर आहेस. ही सुंदरता शारीरिक नाही, ही सुंदरता शारीरिक नाही.
नाही ही सुंदरता कोणती आहे आणि आज ती माझ्याकडे आली का? जर मी प्रभूची नवरी म्हणतोय, जर मी प्रभूची दुल्हन म्हणतो, तर ही सुंदरता माझ्याकडे आली का? का तसं जगीत जीवन जगताना सुंदर दिसण्यासाठी आम्हाला देव दिसत नाही, त्यावेळेस आम्हाला इजबेली दिसते, त्यावेळेस आम्हाला लुसिफर दिसतो, मागचा तो सुंदर वेगळा असतो आणि मग त्यावेळेस आम्हाला देवाचं घेणं देणं नसतं. आणि मग जेव्हा शाप पिढा चालू होतात आणि मग त्यावेळेस बायबल सांगतं की टोटल आमच्या जीवनात नाश होतो, नाश होतो. सर आम्हाला नाश करून घ्यायचा नसेल तर आज दुनिया मला काय म्हणते मला घेणं नाही. माझा प्रभू माझ्यावर प्रसन्न आहे का? का? कारण त्याने त्याच्या नवरीविषयी सांगितलंय का तू सुंदर आहेस. तर ही सुंदरता कुठली? पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय 4 वचन. आज ही सुंदरता किती लोकांमध्ये आली? तर हृदयातील गुप्त मनुष्य, हृदयातील गुप्त मनुष्य म्हणजे जो लीन व शांत आत्मा व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बोलवान आहे. कोणाच्या दृष्टीने? आता आम्ही कोणाच्या दृष्टीने सोयरीकी जमितो? किती लोक उपवास प्रार्थना करून सोयरीकी जमवतात? दाखवा मला आज तुम्ही. किती लोक पालकांनी सांगितल्याप्रमाणे वागतात? दाखवा आज मला तुम्ही. जर तुम्हाला पालकाची इच्छा नाही किंवा देवाची इच्छा नाही तर तुमचा संबंध नाही बोलण्याचा. इथं बायबल सांगते, पवित्र शास्त्र शिकवतोय की आमची सुंदरता ही आत्मिक हवी, शारीरिक नाही. कारण हे शरीर कशापासून मिळालंय? मातीपासून. हे पूर्ण पुढे जाणार आहे मातीत, लक्षात ठेवा. पण जर तुम्हाला तुमचा आत्मा वाचवायचा असेल, मला जर माझा आत्मा वाचवायचा असेल तर काय ही आत्मिक सुंदरता माझ्या जीवनात आली का? की जशी शारीरिक सुंदरता आम्ही बघतो जगाच्या दृष्टीने लय चांगलं, कुणाच्या दृष्टीने? अरे पण तू जर बायबल वाचतोस, तू जर बायबल वाचतेस तर तुला हे पहिलं ज्ञान पाहिजे का तो परमेश्वर म्हणतो मी देऊही शकतो आणि मी घेऊही शकतो. काय? आज ज्या परमेश्वराने मला निर्माण केलं, ज्या परमेश्वराने त्याच्या नावासाठी मला वेगळं केलं, आज जर त्या परमेश्वराचा मला जर विसर पडतो तर माझ्यासारखा लाचार ख्रिश्चन कोणी नसेल. कशा मरणाच्या खाईतून मला बाहेर काढले, ज्या माझ्या कुटुंबाची धोंडाण झाली होती त्या परमेश्वराने मला वाचवलंय आणि त्या परमेश्वराची मी निंदा करतोय. कशाला जीवन जगावं? कशाला अशा व्यक्तीने बायबल हातात घ्यावं? बाप्तिस्मा म्हणजे खेळ आहे का? बाप्तिस्मा खेळ नाहीये, लक्षात असू द्या. आज आम्ही लास्ट मुवमेंट मध्ये आहोत. अगर मी प्रभूची नवरी जर म्हणत असेल तर पहिले हे कन्फर्म झालं पाहिजे मी कोणत्या मेसेज मध्ये आहे, मी कोणत्या मंडळीमध्ये आहे, मी कोणत्या चर्च मध्ये आहे. ही दुनियादारीची मंडळी नाहीये. मी पुन्हा एकदा चर्च मध्ये जगतोय. दुनियाच्या मंडळी जगाच्या असतील पण ही मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताची असणार. इथं दुनियादारी चालू शकणार नाही. आणि दुनियादारी जर चालेल तर तुमच्या जीवनात चालेल, मला त्याशी काही नाही. मी या पुलपीटवर फक्त मेसेज प्रीच करतोय. आज प्रभू म्हणतो की माझी दुल्हन, माझी नवरी ही सुंदर आहे. ही सुंदरता शारीरिक नाहीये तर ही सुंदरता आत्मिक आहे. आणि ती आत्मिक सुंदरता म्हणजे कशी आहे? देवाच्या दृष्टीने वचन. तर हृदयातील गुप्त मनुष्य म्हणजे जो लीन व शांत आत्मा, लीन व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बोलवान आहे. इथं घमंडीच भरले, गर्व अहंकार सगळा शिरलाय, हवेतच उडायला लागलेत. अरे ज्या परमेश्वराने हवा कंट्रोल मध्ये ठेवली, तो परमेश्वर ज्या दिवशी ती हवा कंट्रोल मध्ये ठेवली तेव्हा पुढे उडणार आहे तुम्ही, तेव्हा पुढे पडावं लागेल. याच भूमीवर पडावं लागणार, या प्रज्ञा. जर त्या परमेश्वराला तुम्ही जर तुमच्या आयुष्यात उंच कराल तर चॅलेंज करतो तो परमेश्वर तुम्हाला उंच करील. तुम्हाला तेव्हा हवेची गरज लागणार नाही, कोणाची गरज लागणार नाही. ज्यावेळेस त्या दुष्टाईने घेरले जाताल, या दुष्टाईला सहारा देताल, त्या दुष्टाईला पकडून हवेत उंच उडाल, पण घरमध्ये त्या भूमीवर परमेश्वर आला नाही तुझं. कारण बायबल सांगते याकोब याला काय झाला? घमंड, गर्व आला. मी शिकलो.
पण पलभरमध्ये त्या परमेश्वराने त्याला एका भूमीवर एका मिनिटात पुरुष मिळवलं होतं. आज मी जर प्रभूची नवरी म्हणते, मी जर प्रभूची नवरी म्हणतोय, तर माझा वैयक्तिक निर्णय असेल मी जीवन कसं जगायचं. पालकाला मी हे करू का, मी ते करू का, त्याने असं नाही केलं का, त्याने तसं नाही केलं का, तो प्रश्न तुझा, मला विचारायचा संबंध नाही. मी जरी पालक आहे तर मी चर्च चालवतो, माझे रूल अँड रेग्युलेशन हे मंडळीला धरून असणार. आउट ऑफ नाही तो कोणी असो, कोणी असो, कारण चर्च तिथं आहे, तिथं कानून नियम आहेत. गैरकानूनी चर्च मंडळी चालू शकत नाही, ते बायबल सांगते. आणि म्हणून तो सांगतो की जी तुम्हाला सुंदरता दिली त्याने, ती शारीरिक नाही आहे, ती आत्मिक आहे. आत्मिक. आणि ती आत्मिक सुंदरता म्हणजे कशी आहे, देवाच्या दृष्टीने अनमोल बहुमोल वचन. म्हणजे तो लीन व शांत आत्मा, लीन व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने मोलवान आहे, देवाच्या दृष्टीने मोलवान आहे. त्याची अविनाशी शोभा असावी, त्याची अविनाशी शोभा. अविनाशी म्हणजे तिचा नाश होणार नाही. हे शरीर किती चिकन असू द्या, किती देखणं असू द्या, किती वाईट असू द्या, किंवा किती रंगरोगट्याने केलेलं असू द्या, ते पुन्हा कुठं पडणार आहे, मातीत. पण आत्म्याचं काय, आत्मा ज्यावेळेस नरकात पडेल त्यावेळेस ते दुसरं मरण असेल. कितवं मरण असेल, दुसरं. शरीरात तर मरणारी मरणार, पण आत्म्याचा सुद्धा नाश. आणि जेव्हा आत्म्याचा नाश होईल, जेव्हा आत्मा नरकात पडेल, तेव्हा ते महाभयंकर पीडा असेल. लक्षात ठेवा की चर्च मध्ये बसलो आणि उड्या मारल्या आणि आम्ही आमचेच कार्य करू, स्वर्ग अजिबात मिळू शकणार नाही. स्वर्ग मिळवायचंय तर हा मेसेज थोडा कडवा आहे, पण खानावरती मधाची पोळी लागणार. मी पहिलेच सांगतो, कारण आज जे आहे ते प्रभूच्या इच्छेने होणं गरजेचं असतं. आणि म्हणून त्याने सांगितलं का तिची दुल्हन, त्याची नवरी, तिचा शृंगार आत्मिक आहे, शारीरिक नाही. शारीरिक शृंगार नरकातच घेऊन जाणार आहे. आत्मिक शृंगार कोणता असेल तर देवाच्या दृष्टीने सौम्य, नम्र व लीन आत्मा. आणि जेव्हा मनुष्यामध्ये तो सौम्य, नम्र आणि लीन आत्मा येतो, तेव्हा तो वचन तोडत नाही, वचन पाळायला लावतो. आणि जेव्हा वचन तुटतात हे कळतंय, तर तो मनुष्य दुःखी होतो. परंतु आज फक्त शारीरिक दृष्ट्या मनुष्य विचार करतोय, शरीराच्या दृष्टीने नाचतोय. नाही आम्ही चर्च मध्ये बसतो, आम्ही स्वर्गात गेलो, त्याला काय होतं त्या चर्च मध्ये, तसं नाही का. हे चर्च आणि जगाचे चर्च याच्यात जमीन आसमानचा फरक मी पुन्हा सांगतो. इथं जे असेल प्रभूच्या इच्छेने होईल. कारण जेव्हा मनुष्य बाहेरून पाहतो हसला जातो, पण जेव्हा आत्मिक रूप पाहतो तेव्हा तो जीवनात जिंकला जातो. मग आता मी काय पाहतो, जसा ख्रिस्त आमचं काय पाहतोय, आत्मिक सुंदरता जी देवाच्या दृष्टीने अनमोल आहे. कोणाच्या दृष्टीने, देवाच्या. कोणा मनुष्याच्या दृष्टीने नाही, देवाच्या दृष्टीने ते अनमोल आहे. आणि त्याची अविनाशी शोभा असावी, त्याची अविनाशी, का तिचा नाश नाही. आम्ही मेंढ्या जरी लावल्या किती दिवस टिकतात, किती दिवस, 4 दिवस. प्रेम भाव होतो 4 दिवस. मग मेहंदी नाही, लय माय नवऱ्याचं प्रेम आहे, का मेहंदी रंगली, तेव्हा लय माय बायकोचं प्रेम आहे, मेहंदी रंगली आणि 6 महिन्यांनी कळत काय वाट उठलाय. नाही केसेस माझ्याकडे एवढं बोलतोय. बायबल काय टीचिंग करतोय हो, तुमची सुंदरता आत्मिक आहे, शारीरिक नाही. आणि ती विषय देवाच्या दृष्टीने मोलवान आहे. माता जेव्हा देवाच्या दृष्टीने मोलवान आहे त्यांनी करत नाही, मग मी कुणाच्या दृष्टीने करतोय, सैतानाच्या. आणि मग सैतानाच्या दृष्टीने केलं तर मोलवान टिकेल का, टिकेल का. तर तिथं काय होणार, नाश. आणि मग आम्ही म्हणणार असं कसं झालं, तसं कसं झालं. कारण बायबल सांगतं की आत्मिक सुंदरता हा पहिला दागिना दुल्हनचा. जसं आम्ही घालतो ना आयुष्यभर, कधी नाकात काय घालायचं नाही, पायात काय घालायचं नाही, डोक्यात काय घालायचं नाही, लग्नात सगळं बरबाटून घालायचं. तिथं देव नाही, इकडं देव नाही. अरे जरा मेसेज मध्ये जर आहात ना तर जरा जाणा काय करायचं आणि काय नाही. हे मी फक्त ब्राईड साठी हा मेसेज प्रीच करतोय. कारण
प्रभू आत्मिक दृष्ट्या पाहतो, प्रभूला आत्मिक सुंदरता हवी, पण मनुष्याचं पाहणं कसं आहे? पहिला सामुएल 16 अध्याय 7 वचन. पहिला सामुएल 16 अध्याय 7 वचन. परंतु यहोवाने शमूएलाला म्हटले, यहोवाने सामुएलाला म्हटले, त्याच्या चेहऱ्याकडे त्याच्या चेहऱ्याकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको. आम्ही पोरगा बघायला गेलो काय बघतो? आम्ही पोरगी बघायला गेलो काय बघतो? बायबल काय सांगते? आता प्रभू आमचा चेहरा पाहणार नाही, आमचं शरीर पाहणार नाही, तर प्रभू आमचं काय पाहणार आहे? अंतःकरणातली सुंदरता. माझ्या मुलांनी वचन किती पाळले, कारण जसा बाह्य शरीर आहे ना, तसा आत्मिक मनुष्य सुद्धा आहे. जसं बाह्य शरीर बाह्य मनुष्य आहे ना, तसा आत्मिक मनुष्य सुद्धा आहे. आता ही आत्मिक मनुष्याची सुंदरता मी तुम्हाला दाखवतोय. कारण ज्यावेळेस शाऊल राजाने देवाचं एकच वचन तोडलं, बायबल सांगतात देवाचा कोप भडकला आणि त्याला राजगादीवर हाकून दिलं. हाकून दिल्यानंतर त्या राजगादीवर येशयाचा मुलगा जॉईन करायचा, अभिषेक करायचा. तो होता 8 नंबरचा, का जो मेंढरं चारायला जंगलात फिरत होता. आणि मला प्रभूने जेव्हा सामुएलाला सांगितले की तू जाऊन येशयाच्या मुलाचा अभिषेक कर, ज्यावेळेस सामुएल त्या नगरात गेला, त्या नगरात गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं? त्यांना जमवलं, कालवड कापली आणि येशयाला सांगितलं तुझ्या मुलांना बोलवून घे. ज्यावेळेस त्याचा मोठा मुलगा थोरला मुलगा आला, तो बायबल सांगतोय तो देखना होता. काय होता? देखना. आपण म्हणतो ना खूप देखना मुलगा मिळालाय. अगं कालच्या उपास राहते, ती स्वप्न पाहिलं तर माझ्या पायाखालची माती आली हो. कालच्या उपास राहते स्वप्न आहे. फार देखनाय, फार जोडी चांगली आहे, पुढे नरक खाटा पडलाय, ते पुढे दिसतंय. काय पाहिले शामुएलाने? काय पाहिले? त्याचा चेहरा. तो देखना म्हणून तो काय करतोय? अभिषेक करायला चाललाय. काय करायला चाललाय? अभिषेक करायला. पण प्रभू काय म्हणलाय वचन? परंतु यहोवाने शमूएलाला म्हटले, यहोवाने सामुएलाला म्हटले, त्याच्या चेहऱ्याकडे त्याच्या चेहऱ्याकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको, त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको, कारण मी त्याला नाकारले आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल काय सांगतंय? त्याच्या देहाच्या उंचीकडे, त्याच्या चेहऱ्याच्या उंचीकडे जाऊ नको, त्याला मी नाकारले. आता मला तुम्ही सांगा, हा सामुएल तिथं पाळत आहे, कारण तो काय करणार? त्याला अभिषेक करणार आहे. बरोबर आहे. आता जर याने जर त्याच्या बापाची मंडळी केली असती आणि त्याच्या रुपा बळबळला असता आणि त्याला अभिषेक केला असता, तडाखा कुणाला भेटला असता? याद रखना. सामुएलला सोडलं असते प्रभूने? नाही. लक्षात ठेवा. आज काय चाललंय? टाइमपास. नाही आम्ही सांगतो असं करायला पाहिजे, आम्ही सांगतो कसं, तिकडं कसं चाललंय, इकडं कसं चाललंय. तुझं तू बघ ना, तुझं तू बघ. तू बाळकाला दोष लावू नकोस. तुला जसं बाकीचं जीवन जगणं स्वतंत्र आहे तसं तुझा प्रश्न आहे. सामुएलाला प्रभूने सांगितलं तो नाही, त्याने सोडलं, नाकारलं. त्याच्या बाह्य रूपावर जाऊ नकोस, कारण बाह्य रूप देखणं होतं, पण कारण जसे मनुष्य पाहतो तसे यहोवा पाहत नाही. यहोवा पाहत नाही. कारण मनुष्य बाहेरील रूपाकडे पाहतो, मनुष्य बाहेरील रूपाकडे पाहतो, परंतु यहोवा हृदय पाहतो. परंतु यहोवा हृदय पाहतो. मग इशयाने बस यहोवा हृदय पाहतो आणि त्याचं हृदय देवापासून. आणि कशावर कळतं? झाड लावलंय, झाडाला फळ कोणता आहे? कशावर कळतं? फळावरून. मग आम्ही कोणाच्या कशावर कळणार? वचन तोडलं म्हणजे देवाचं आलं का ते? वचन तोडलं. एदेन बागेत हवेने वचन तोडलं, मग ते देवापासून आलं का? कोण आलं तिथं? शैतान. आणि त्या शैतानने काय केलं? वचन तोडून घेतलं. आणि वचन तोडल्याबरोबर बायबल सांगतं तिची आत्मिक सुंदरता निघून गेली आणि तिला डाग लागला. तिला नग्नता कळली.
मंडळीविषयी बोलतोय. सगळ्या जगाच्यात येऊ शकेल का? नाही. जो वचन तोडणार तो पास्टर असू द्या, लक्षात ठेवा, प्रभू पक्षपाती नाही. वचन तोडलं त्याला भोगावंच लागणार. जर मला माझा आत्मा कमवायचा आहे तर माझ्यासाठी प्रभूचा शब्द असेल, माझ्यासाठी प्रभूचा शब्द हेच सत्य असेल. तिथं किती व्यक्तीला आम्ही सांगू शकत नाही. बायबल सांगतं ज्यावेळेस सामुएल त्या यशाच्या मुलाला अभिषेक करायला लागला, प्रभू म्हणतो हा तो नाही, कारण तू बाहेरून पाहिलेस का? कारण बाहेरून तो दिसायला सुंदर होता, देखणा होता, पण त्याचं हृदय देवापासून भटकलेलं होतं. कारण आमचा प्रभू कुठे वस्ती करणार आहे? हृदयात करणार. आणि जेव्हा हृदयातच देवाच्या वचनाला जागा नाही तर या व्यक्तीचा उपयोग काय? आणि जर होय तू देवाकडून आहे, देवाने तुला निवडलंय, देवाने अभिषेक केलाय, तर तू वचन तोडणार नाहीस, वचन पाळणार. आता गवाही सांगतो मी तुम्हाला, नगरमध्ये जेव्हा माझी मंगळवारी मीटिंग झाली दुपारी 12 वाजता, 1-1:30 वाजता, ते भाताडे म्हणून फॅमिली आहे, सांगलीच आहे. ते ऑलरेडी 5 वर्ष झाले दुसऱ्या चर्चेमध्ये जात होते, पण युट्यूबवर त्यांनी मेसेज ऐकून आपला फोन केला. त्यांना मला मी सर्व्हिसला आहे. एकच मेसेज त्या घरामध्ये प्रीच केला. जेव्हा बुधवारी पुन्हा मी त्या घरामध्ये मीटिंग मध्ये आलो, त्या लोकांनी गवाही दिली का आज आम्हाला सत्य तारणच्या घरात आलं आणि हे आम्हाला सत्य पाहिजे, आम्हाला जगाचं केलं नाही. ऑलरेडी मला वाटतं ते फॅमिलीला ऑनलाईन मेसेज ऐकत असणार आहे. पण मी तुम्हाला सांगितलं का त्या फॅमिलीसाठी, त्या 3 डे फास्टिंगसाठी पास्टिंगमध्ये विशेष करून त्या भताडे फॅमिलीसाठी प्रार्थना केली. आणि आज आम्ही 10 वर्ष मेसेज खातोय, 15 वर्ष वचन खातोय. आम्ही कोणतं जीवन जगतो? आणि आम्ही प्रश्न विचारतो, हे असं कसं काय, ते तसं कसं काय? काय अधिकार आहे प्रश्न विचारण्याचा? जर फुलफिलून मेसेज मिळतोय, फुलफिलून मेसेज कळतंय काय करायचं काय नाही मंडळीमध्ये, म्हणजे तुमचं ऐकून आम्ही नरकात जायचं का? बायबल इथं काय सांगते? मनुष्य बाहेरून पाहतोय, प्रभू काय पाहतोय? अंतःकरण. अंतःकरण का जे सामुएलने बाहेरून पाहिलं त्याला देखणं दिसलं, पण प्रभू म्हणतो हा तो नव्हे. पण दानिएलचं पुस्तक 9:23 वाचन, दानिएल 9:23, तुझ्या विनंत्याच्या आरंभी वचन निघाले, ते प्रगट करायला मी आलो आहे. तू फारच प्रिय आहेस. प्रिय नाही म्हटला, तू फारच म्हणजे जास्त. आणि जेव्हा एखादी व्यक्ती आमची प्रिय असती त्याच्यासाठी आम्ही काही करायला तयार होतो. मग तेव्हा देवाचे वचन कुठं देत का? देव कुठं पळतो? तेव्हा देव दिसतो का? मग कोण दिसतो? प्रिय व्यक्ती. आणि म्हणून ते भजन मी हमेशा भरपूर सांगतोय. काय एका भरपूर मस्त भजन गायलंय, कौंटल्य मानवाने मृत्यूला ठाई ठाई. ठाई ठाई अंशी अंशी. बायबल इथं सांगतंय दानिएल जेव्हा ते स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न पाहून तो टेन्शन मध्ये येतो, कारण 62 सप्तके इस्रायलवर काय उतरणार आहे? पनिशमेंट. आणि तो विचाराधीन पडतोय, तो मनात विचार करतोय की मला आता काहीतरी करावं लागेल. तो उपवासाचा डोक्यात घेतो. बायबल सांगतंय तत्क्षणी त्याच्याकडे वचन आलंय, शब्द आलाय. काय पुन्हा उतरतोय? तुझ्या विनंत्यांच्या आरंभी. तुझ्या विनंत्याच्या आरंभी म्हणजे बघा तो प्रार्थना करणार आहे, त्याच्या अगोदरच त्याच्याकडे शब्द आलाय. वचन निघाले. वचन निघाले आणि ते प्रगट करायला मी आलो आहे. ते प्रगट करायला मी आलोय. कारण तू फारच प्रिय आहेस. तू फारच प्रिय आहेस म्हणून या गोष्टींचा विचार कर. प्रभू त्याला म्हणतो या गोष्टीचा विचार कर. किती लोक विचार करून प्रभूला घेऊन वागतायत? तो पास्टर असो, तो बिशप असो. मी तुम्हाला बोलत नाही, तो मेसेज मी माझ्यावर घेतोय. लक्षात ठेवा, मी सेवा करताना मी देवाला घेऊन वागतोय का कुणा मनुष्याला घेऊन वागतोय? बायबलीचं ओपन टीचिंग करतोय. ज्या जाणीव स्वप्न पाहतो, दर्शन पाहतोय, तो टेन्शन मध्ये तो प्रार्थना करायला लागलाय. तेव्हाच उत्तर त्याच्याकडे आलं, वचन त्याच्याकडे आलंय की तू या गोष्टीचा
फार काही नाही विचार कर. आज दानिएलशी बोलणारा परमेश्वर बदललाय का? हा बदललाय. पण किती लोक त्या परमेश्वराला विचारून जीवन जगतायत? किती लोक परमेश्वराला विचारून जीवन चालतायत? दाखवा ना मला तुम्ही. आणि बायबल सांगतंय हा फारच प्रिय का राहिला? कारण तर मिळालं पाहिजे का नाही? जसा प्रभू म्हणतोय तू फारच प्रिय आहेस. का प्रिय राहिलाय तो? दानिएलचं पुस्तक पहिला अध्याय 8 वचन. हा प्रिय का राहिला? आणि दानिएलाने आपल्या मनात निश्चय केला की दानिएलाने आपल्या मनात निश्चय केला की आपण स्वतःला राजाच्या अन्नाचे किंवा त्याच्या पिण्याच्या द्राक्षरसाने विटाळणार नाही. अन्नाच्या किंवा त्याच्या पिण्याच्या द्राक्षरसाने वितळणार नाही. आम्ही निश्चय करतो आता हे चांगलंय हे करून घ्यायचं. दानिएलाने निश्चय केलाय. काय निश्चय केला? राजाचं भोजन आणि राजाचा द्राक्षरस हा घ्यायचा नाही. त्या वस्तूने स्वतःला वितळायचं नाही. हा त्याने निश्चय केला. आता मला सांगा मी काय निश्चय केला? मी तुम्हाला विचारत नाही. मी माझ्या जीवनावर प्रश्न विचारतो. मी माझ्या जीवनात निश्चय काय केला? वितळणे म्हणजे खराब होणे. खराब कशाने होते? बाळकाच्या प्रार्थनेने का आपल्या कृत्याने? आपल्या कृत्याने. बायबल टीचिंग करते. तुम्ही मला किती माझी बदनामी केली व किती मला शाप शिव दिले ना, माझा देव माझ्यासाठी साक्षी देत असतो. एक लक्षात ठेवायचं. म्हणून माझा जीव तडपतो. कारण आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा आपण आपल्याला बघायचं. मी काय करतो, मी काय करतो. हे बोलबिल हे प्रभूच्या ब्राईडसाठी जगासाठी नाही. आणि इथं जे वचन होईल ते 101% पुन्हा एकासाठी नाहीये. ते ऑलरेडी त्या पालकासाठी असेल. कारण कुठल्या आत्म्याचा नाश व्हावा अशी प्रभूची इच्छा नाही. म्हणून मी हमेशा सांगतोय मी जर रात्रंदिवस पळतोय आणि मला लोकांची इच्छा वागवण्याची माझं तारण होईल. कधीच होणार नाही. आज मी काय करते त्या गुन्ह्याच्या गोष्टीमध्ये स्वतःला विटाळून घेतलंय का बाहेर ठेवले? शॉर्टकट मध्ये. आता उद्या दिवाळी आली बरोबर आहे. किती ख्रिश्चन लोक दाखवतो तुम्हाला. आता मी पोरी आई बापाला भेटायला जाते, पोर सासऱ्याला भेटायला जाते. आणि नाही ते शेजारची केलं म्हणून मी केलं. याच्यानंतर दिवस चालले होते काय? याच्यानंतर दिवस उजळणारच नाही का? हा शॉर्टकट सांगतो मी. शॉर्टकट. सैतानाला लय जागा लागत नाही हे लक्षात असू द्या. आपण आपलं आयुष्य बर्बाद आपल्या कृतीने करणार. हे आज नाही दिसणार पण समय पुढे आहे. बायबल सांगतं प्रत्येक डोळा प्रत्येकाला पाहणार आहे. हे मी चॅलेंज करून सांगतो. आणि जेव्हा मला वचन मिळेल दुसऱ्याला सोबत एवढं कठीण मला जाणार आहे. हे स्पष्ट सांगतो. का? दुसरे बोलू शकतील प्रभू हा मेसेज आम्हाला माहित नव्हता की नवरीची आत्मिक सुंदरता काय ते आम्हाला माहित नव्हतं. पण आज जे कान हा मेसेज ऐकत आहेत ते बोलू शकणार नाही. मी चॅलेंज करून सांगतो. जसं आम्ही लोकांना फसवण्यासाठी जगाचा स्वीकार करतो, नको त्या गोष्टी शरीरावरती करतो आणि 3 दिवसानंतर तोंड सुजून घेतो. का? जगाला प्रसन्न ठेवण्यासाठी. आज माझं हृदय प्रभू समोर ओपन करा. प्रभू हे हृदय मी तुझ्यासाठी दिलंय. तू मस्ती कर. 7 मार्ग मोकळे होतील. पण ज्यावेळेस त्या परमेश्वराच्या हृदयातून तू उडवशील चॅलेंज कर तुझे 7 मार्ग बंद होतील. हे मी चॅलेंज करतो. कारण हे वचन सत्य. लोकांचं काय चाललंय? फक्त जगाला मोठे पण जगाच्या क्रिया आणि जगाचा सन्मान. बस प्रभूच्या वचनाचं घेणं देणं नाही. इथं पवित्र शास्त्र सांगते दानिएलला जेव्हा त्या राजाच्या कटोमध्ये घेतलं, दानिएलला चांगलं खाण्याची परवानगी दिली. पण दानिएल म्हटला अगर मी जर या राजाच्या भांड्यात जर पितो, मी जर राजाचं भोजन मी खातो तर ते शापित आहे. त्याच्यामुळे त्याने निश्चय केलाय की मला स्वतःचं जीवन विटाळायचं नाही. आणि म्हणून तो जो वचन कारभारी होता त्याला जाऊन त्याने विनंती केली का मी तुला विनंती करतो की तू हे राजाचं जेवण मला देऊ नकोस, राजाचा द्राक्षरस मला देऊ नकोस.
मला फक्त शाकभाजी दे, पण मला काही होणार नाही. तो म्हणे नाही, जर तुम्ही खराब झालात तर मग राजा मला शिक्षा करील, कारण राजाचे तुम्ही प्रिय आहात. तो म्हणला नाही, तू बघ, तू बाकीच्यांना मटण मच्छी खाऊ घाल आणि ते बघ आणि मला बघ. बायबल सांगतं त्या कारभाराने, भजन कारभाराने काय केलं, ते पाळलं, दाण्याला शाकभाजी दिली आणि बाकीच्यांना मटण मच्छी खाऊ घातल्या. मटण मच्छी म्हणजे जैविक आशीर्वाद, मटण मच्छी म्हणजे जैविक आशीर्वाद, शाकभाजी म्हणजे आत्मिक आशीर्वाद. कसा दाण्या शाकभाजी खातोय, पण या मटण खाणाऱ्यापेक्षा त्याचा चेहरा तेजीत. दाण्याच्या मागे गेलास, नाशामध्ये गेलास, पण प्रभूसाठी कष्ट उतरतो, आनंदाचा जीवन तुला मिळेल. मोशेला म्हटलं, चल माझ्याकडे ये, तुला मी पुत्र म्हणून घेतोय आणि या गादीवर तुला राजा म्हणून नेमतोय. पण तो म्हणला नाही, ख्रिस्ताच्या लोकांबरोबर दुःख सहन करणे याच्यात मला आशीर्वाद आहे. आज आम्ही काय निवडले? फॉर एक्झाम्पल लोट म्हणतोय आपलं तळाकडचा भाग हिरवा आहे, पाणी आहे, मी जातो. अब्राम म्हणतो लवकर निघ. अब्राम गेला, लोट गेला. प्रभू अब्राम म्हणतोय, अब्राम इकडे वर बघ. दोन डोंगर साजरे, मी आम्हीच्या भाषेने सांगतोय, मला आतमध्ये उतरायला लावून जाऊ नका केसेस मध्ये. जेव्हा मी हात घालतो ना, मी मुळापासून बाहेर काढत असतोय, माझ्या फुलफिडून बोलून दाखवतो मी. आपण आपल्या जे करायचं आपण आपल्या बेसमध्ये करावं. त्या फुलफिडून फक्त मेसेज हा मंडळीसाठी असतो. आज आपण खोटपणा करणार, आपण गलत काम करणार आणि आपण देवाची बदनामी देवाला ब्लेम करणार. आज मी प्रभूची नवरी म्हणतोय, तर आज हे शाकभाजीचं जीवन माझ्या जीवनात असेल. कशाचं? शाकभाजी म्हणजे शाकभाजी खाण्यावर लाईट जेवण असतं, पण मटण मच्छी म्हणजे चांगलं जेवण असतं. पण बायबल सांगतं त्या लोकांपेक्षा दानिएलचा चेहरा कसा होता? टवटवीत. कसा होता? टवटवीत. आणि मग त्या भोजन कारभाराने सुद्धा अचानक केलं की अरे काय वानगड आहे. मटण मच्छी खाल्ले, जगी गोबाच्या मागे गेले, पण स्वतःचा नाश. काय फायदा? आज लोक आम्हाला तुच्छ लेखतील, लोक आम्हाला शापशूर लेखतील, वादा नाही, परंतु प्रभूच्या राज्यासाठी आम्ही असतो. प्रभूच्या राज्यासाठी आम्ही असतो. जर या प्रभूच्या राज्यात जर प्रवेश करायचा असेल, आम्ही त्यात भाऊ पुण्या पाठे त्यांना घेऊन जा. जर आम्हाला त्या प्रभूच्या राज्यात जायचं असेल, जर राज्यात जायचं असेल, प्रभूच्या राज्यात जर जायचं असेल, तर आज माझा आत्मिक शृंगार कोणता आहे? जर मला आत्मिक शृंगार नाही, तर ऑलरेडी मी सैतानाची नवरी असेल आणि मी सैतानाची नवरी आहे, तर सैतान कुठे घेऊन जाईल? नरकात. तिथं पालकाचा काही संबंध नाही आणि तिथं प्रभूचाही काही संबंध नाही. मी बोलतो. आज सगळ्यात कठीण हा प्रश्न आहे का मला कोणाचं व्हायचंय. जसा दानिएलने निश्चय केला, थांब, काय निश्चय केला की मला त्या स्वतःचं जीवन खराब करायचं नाही, परंतु हवेने तो निर्णय केला नाही. तिने स्वतःला सैतानाच्या हातात सोपवलं आणि आपलं जीवन खराब केलं. आज तुमचं काय, माझं काय? पालक म्हणजे स्वर्गातून पडलेला नाही, मी स्पष्ट सांगतो आणि मी माझ्या मंडळी सांगत असतो, ज्याचा आपला विश्वास नाही, ज्याला मेसेज लागतो त्याने आपल्या दारातही बोलवायचं नाही आणि आपल्याशी कॉन्टॅक्ट काही करायचं नाही. ज्याला वचन पाळायचंय त्याच्यासाठी आपली जान कुर्बान असेल फुलफुलून बोलतोय. ते का मी बोलतोय? कारण वचन आपल्या देव आपल्या वचनाला झाकणारा परमेश्वर आहे. पण जेव्हा आम्ही धूर्तपणा करणार, धूर्तपणे वागणार आणि मग कष्ट आल्यानंतर पालक आठवणार, काय फायदा होणार? काय घ्यायचं आणि काय नाही हे आपल्या हातात आहे. आणि जेव्हा आपल्याला सत्य कळतंय, सत्याचा मार्ग कळालाय, तेव्हा आपण निवडायचं आम्हाला काय पाहिजे. कारण परमेश्वर बदललेला नाही. आणि जेव्हा एखादा व्यक्ती सत्य वचन करून जेव्हा दुनिया जातो ना, तर बायबल सांगतो त्या मनुष्याच्या पहिल्यापेक्षा जास्त वाईट हरवणार आहे. हे बायबल सांगतं. का? कारण जगाला तो माहित नाही, पण तुला माहित होतं. आणि म्हणून बायबल सांगतं दानिएलने निश्चय केला ठामपणाने की मला या गोष्टीला स्वतःला विटळून घ्यायचं नाही. आणि जेव्हा त्याने ठाम निर्णय केला, तेव्हा बायबल सांगतं प्रभू त्याच्या संगती राहायचा, प्रभू त्याच्याविषयी गवाही द्यायचा. कधी त्याच्याविषयी गवाही दिली का दानिएला तू फारच फार सुंदर आहेस.
9:23. काय म्हटला? तुझ्या विनंत्याच्या आरंभी वचन आले तुझ्या विनंतीच्या आरंभी वचन आले, आणि ते प्रगट करायला मी आलो आहे. ते प्रगट करायला मी आलो आहे. कारण तू फार प्रिय आहे. तू फार प्रिय आहे. जसं आम्ही जगी बघतो ना, फारच प्रिय, फारच देखणं, फारच देखणी, सो अँड सो, तसा प्रभू त्याच्या हृदयातल्या गोष्टी जाणतो, आमच्या हृदयातल्या गोष्टी जाणतो. आणि जेव्हा त्याने पाहिलं का माझा दानियल कोणाशी मिक्स होत नाही, बायबल सांगतो तो बोलला मला राजांपासून माझ्या जीवनाचा विटाळ करून घ्यायचा नाही, त्याने सेपरेट जीवन जगला. आज बायबल सांगते का त्याने आम्हाला सुद्धा जगातून काय केलं? वेगळं केलंय. आणि वेगळं केलं म्हणतो आम्हीच पुढे तोंड बोलतो, आणि नंतर मग आम्हीच बोलतो ते असं काय ते तसं काय. बायबल सांगतं की आज त्याच्या नवरीचा पहिला पॉइंट त्याने दाखवतोय की सुंदरता, ही सुंदरता शारीरिक नाही तर ही सुंदरता आत्मिक आहे. का जे बायबल मध्ये सांगितलंय, रूथचं पुस्तक 3रा अध्याय 10 आणि 11 वचन. रूथ 3, 10 आणि 11. रूथ 3, 10. तेव्हा तो बोलला, माझ्या मुली तू यहोवाकडून आशीर्वादित हो. पहिला पॉइंट, यहोवाकडून, माणसाकडून नाही. कारण जे माणसं गोडीने तुला देतायत ना, तेच माणसं तिला शापित करतायत. जे माणसं आहे असतात ना, कुणाला साडी द्यायची, कुणाला 5 महिने द्यायचे, कुणाला अंगठ्या द्यायच्या, त्या पहिल्या शापित होऊन आलेल्या आहेत. अशा केसेस आहेत माझ्याकडे, अशा केसेस आहेत माझ्याकडे, माहितीसाठी सांगतो. याच्यात जर फंदात पडायचं नसेल तर हे बायबल सांगते मला आशीर्वादित कुणापासून व्हायचंय? परमेश्वरापासून. आणि परमेश्वरापासून आशीर्वाद कधी मिळेल? जर त्याची वचन आज्ञा पाळल्या तर. पण वचन पाळायचे म्हणलं तर जगाची तर मग तोडफोड होईल. मला जेव्हा तो वचन पाळायचं म्हणलं, मला जगाच्या मंत्रालय करून चालणार नाहीये, मला वचन पाळावं लागेल असं बायबल. आणि जेव्हा मी वचन पाळेल तेव्हा लोक मला चांगले होतील का? आणि म्हणून पहिला पॉइंट वचन. तेव्हा तो बोलला, माझ्या मुली तू यहोवाकडून आशीर्वादित हो. तू यहोवाकडून आशीर्वादित हो. तू आपली ममता पहिल्यापेक्षा शेवटी जास्त दाखवलीस. कारण तरुणांच्या मागे मग ते दरिद्री असो किंवा धनवान असो, त्यांच्या मागे तू गेली नाही. आज आम्ही कुणाच्या मागे चाललो? आता जगी गोष्ट, कृपया हात जोडून सांगतो, मेसेज कोणीही स्वतःवर घेऊ नये. हे पुन्हा एक वर सांगतोय. आता ही रूथ ही मोआबी कन्या होती आणि नामी ही नामी कोण होती? अरे नामी कोण होती? नामी कोणत्या देशाची होती? नामी गॉड, अरे इस्रायली होती, इस्रायली. ती इस्रायल देश सोडून पुढे गेली होती मोआबी देशात. मोआबी लोक प्रभूने काय केले? शापित केले. बायबल सांगतं ही नामीने आपला पती, आपले 2 मुलं घेऊन ती मोआबी देशात गेली. का? कारण ती अशी स्वतःला शाळा समजत होती. काय काही आता दुष्काळ पडणार आहे, महिले मरते, नवरा मरण, मी आता मोआबी देशात जाते, तिथं आयुष्यामध्ये जीवन जगते. बरोबर? पण बायबल सांगतात ती तिथं गेली आणि प्रभूने इस्रायल लोकांची भेट घेतली. ही तिथं गेल्याबरोबर पहिला तिचा नवरा मेला, त्याच्यानंतर तिचे 2 मुलं मेले. आता या सुना काय झाल्या? उपऱ्या पडल्या. मी त्यांना पुरुष नाही. आणि जेव्हा मेसेज नामीला कळालाय की आपल्या लोकांची आपल्या देवाने भेट घेतली, मग ती निघाली, आता मी जाते पुन्हा माझ्या देवाकडे. पण जाताना तिने 2 पॉइंट केले की त्या दोन्ही सुनांना स्वतंत्र दिले की बाबांनो तुम्ही परत जा, माझ्या संगती येऊ नका, कारण माझ्याकडे पुरुष नाहीये का जेणेकरून माझा वंश वाढेल. देवाचा तडाखा माझ्यावर उतरलाय. तिने कबूल केले. लक्षात ठेव,
का? कारण मी देवाला सोडून माझ्या लोकांना सोडून मी अन्य लोकांच्या आज बाबतीत आम्ही इथं घेतला की आम्ही प्रार्थना इथं घेतली आणि आम्ही संगती दुसऱ्याची ठेवतो, परमेश्वराचा आशीर्वाद मिळणार आहे का? जेव्हा तडका मिळाला ती परत निघाली, पण तिच्या एकाच सुनाने शारीरिक जीवन जगली आणि ती आपल्या लोकांकडे गेली. पण ही रूथ तिने सर्वात मोठा ब्लेसिंग कमवला की बायबल सांगतं तिने आपलं तारण साधून घेतलं आणि तिने तारण साधून घेतल्यामुळे नामीचा वंश वाढला. आता मला प्रभूने निवडलंय, मला प्रभूने चुनलंय, मला या मंडळीत आणलंय, मी काय करते, मी काय करतो? माझ्यामुळे लोकांचं तारण आहे का माझ्यामुळे लोकांचा नाश आहे? ती रूप जीवन कमवते आणि जगाच्या नादी लागून जीवन गमवतोय. लोकांच्या नादी लागून जीवन गमवतोय. कारण त्यावेळेस आम्ही काय बघतो आणि मी हमेशा सांगतो, सैतानाचा इफेक्ट फॅमिलीत कधी होतोय? मैत्रीला नाही, कारण मैत्रीला ते गुंतलेले असते, पण ते मोकळे कुठे असते? लग्न विधीमध्ये. लक्षात ठेवायचं कधी पण. का? कारण तेव्हा तिथं लय मोठा पगडपाना चाललेला असतोय. तिथं देव दिसत नाही, तिथं अत्यंत गणपत दिसतात. लोक काय म्हणतील? इथं बायबल काय सांगतंय? का तिने सर्वात मोठा ब्लेसिंग कमवला का जी बोआजाच्या चरणाजवळ पडली. चरणाजवळ बसले, झोपले म्हणजे नम्रता. काय? नम्रता. का जे 2 पॉइंट दाखवले, तो म्हणतो तू धनवानाच्या किंवा दारिद्र्याच्या मागे नाही गेलीस. आज आम्हाला धनवान दिसला का देव संपला, देव झोपला, आता देव आम्हाला बघत नाही. बायबल इथं सांगतं हा बोआजाचं स्थान कोण घेत आहे? प्रभू येशू. रूथचं स्थान कोण घेत आहे? मी म्हणा. मला जर आत्मा कमवायचा ना तर मेसेज मध्ये स्थिर राहावं लागेल. पण जर मी इकडं तिकडे जर बोलत फिरतोय ना तर शाप हा दाराशी टपलेला आहे. जसा प्रभू म्हणतोय ना पहा मी दाराशी उभा आहे, तसा सैतान म्हणतोय मी कुठे? आणि म्हणून सांगत असतो चर्चमध्ये नाचते, उड्या मारतात, टाळ्या मारतात, करतील आत्मा किंवा मोबाईल काय बोलायचं आहे, बाहेर निघ, मी आहेच तयार बसायला. सोपं नका समजू. आज मी वचन तोडतोय का पाळतोय? मला सत्य कळलंय, त्या परमेश्वराने सोडलंय का धरलंय? आणि म्हणून तर बायबल सांगतं का तो बोआज म्हणतो का तू पहिल्यापेक्षा आता वचन तू आपली ममता हा पहिल्यापेक्षा शेवटी जास्त दाखव. आता काय झालंय? आम्ही पहिले क्लोजिंग राहिलो, आम्ही जवळ राहिलो, चला बसला तुम्ही विचार विनिमय कामं केले, पण आता शेवट आलाय तर आम्ही दूर झालोय. तू आपली पहिल्यापेक्षा ममता आता शेवटी जास्त दाखवली. ममता मीन्स आपुलकी. ममता म्हणजे आपुलकी, प्रेम. वाद म्हणतो पहिल्यापेक्षा तू शेवटी प्रेम जास्त दाखवलंस, आपुलकी जास्त दाखवलीस. आणि आमच्या लोकांच्या जीवनात उलट होत असते. सुरुवातीला आम्ही काय दाखवतो? आपुलकी, आणि शेवटच्या काळात आम्ही एकमेकाला जॉब करतो. हा फरक आहे, लक्षात ठेवा. आणि मग याच्यावर सांगायचंय आमच्यात कोण आहे, आम्ही कोणासाठी जीवन जगतो. आणि बायबल सांगते जशी बोआजाने त्याच्या विषयी गवाही दिली, आज दुल्हन विषयी गवाही काय? प्रेषित 1:8. अच्छा, नवरी विषयी गवाही. पण पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल. मला सगळा पवित्र आत्मा कुणाला मिळतो? पवित्र आत्मा कोणाला मिळतो? जे त्याची वचनाने आज्ञा पाळतात, तोडतात नाही सांगितलं बदल. असे काय होते? मी हमेशा सांगतोय की ज्यांनी बाप्तिस्मे घेतले की उदाहरण शांती सभा उजाला होता, हा मेसेज मी प्रीच केलेला आहे. त्याच्यामध्ये एक होता सिमोन जादूगाराचं उदाहरण.
नाव सिमोन पण क्रिया जादूगाराच्या. त्यांनी काय केले वचन तोडा लावली. त्याचं मन कपटाने भरलेलं होतं, पण त्याने बाप्तिस्मा का घेतला? कारण तिथं बर्नबा आणि पावलाने मोठमोठे चिन्ह केले, लोकांनी विश्वास ठेवला आणि म्हणून त्याने सुद्धा बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्मा घेतला म्हणजे ख्रिस्ती झाला डोक्यात नाही ठेवायचंय. आज मी संगतीत कुठे आहे? आज माझ्या संगती कोणाची चालू आहे? जगाची चालू का ख्रिस्ताची चालू आहे? की बाप्तिस्मा घेतला म्हणून स्वर्गात गेला आशीर्वाद मिळाला हे डोक्यात नाही ठेवायचंय. कारण जर बाप्तिस्मा घेतलाय तर संगतीत राहिलो तर दुसरा अटॅक करू शकत नाही. पण बाप्तिस्मा घेऊन जर बाहेर निघालोय ना तर पहिला अटॅक सैतानाचा होणार. कारण प्रभू येशू मसीह पायातून बाहेर निघाल्यानंतर त्याच्याकडे कोण आलं पहिलं? सैतान. कुठे घेऊन गेला? बायबल सांगते, बायबल मी नाही बोलत. आणि आज आम्ही काय करतोय? वचन कळले मिळाले मी काय करते? मी काय करतोय? माझी संगती समाज कोणाबरोबर आहे? मी जर ख्रिस्ताची नवरी म्हणते तर माझा नाव ख्रिस्ताबरोबर लागला पाहिजे. मी पुन्हा सांगतोय, गेल्या हप्त्यातच मी मेसेज पेश केलाय, जोपर्यंत जगाचं नाव माझ्याशी लागलेलं आहे मी ख्रिस्ताची नाव लागले जाऊ शकत नाही. जर माझं जगाचं नाव कापलंय तर माझं नाव ख्रिस्ताची लागेल. जशी आईच्या गर्भाच्यात मूल असतं ती नावाने जॉईन असते. जिथं आई तिथं मूल. आज जर माझा ख्रिस्ताची नाव लागलाय तर माझा ख्रिस्त कुठं आहे? माझा ख्रिस्त कुठं आहे? स्वर्गात. मी कुठे असेल? पक्का त्या बालकांबरोबर तिकडे सगळ्याच बरोबर तिकडे. पण जर माझं नाव ख्रिस्ताची नाही आहे ना तर बालकांनी किती म्हणजे स्वर्गात गेलाय त्याला नरकाच भोगावं लागतं. मी चॅलेंज करू लागतो. का? कारण नाव ही सर्वात महान आणि खरं गोष्ट माझ्या आयुष्यात दाखवली. मी काल फक्त रिक्षात 2-3 पासून टीचिंग करायला लागलोय. त्यांनी माझ्या स्पेशल अपॉइंटमेंट मागितली, आम्हाला तो मेसेज पाहिजे म्हणून. आज फक्त धूर्तपणाने लबाडीने व्यापून चाललंय. सत्य नकोय, फक्त टाइमपास पाहिजे. आज आपण इतके लकी आहोत, आशीर्वादित आहोत का देवाचं सत्य आमच्याकडे आलंय. आणि जर ते सत्य आमच्या जीवनात जर घेतलं तर आमचा प्रतीक कोणी रोखू शकणार नाही. पण जर धूर्तपणा आणि लबाडी त्या ख्रिस्ताला आम्ही सोडून फक्त जगाच्या जोड्या मारणार तर आम्ही आमच्या जीवनाचा नाश करून घेणार. बायबल सांगतं पवित्र आत्मा, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, पण पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल. सामर्थ्य मिळेल. आणि यरूशलेम व सर्व यहुदिया व शमरोना व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा. कोणाचे साक्षीदार आम्ही? ही साक्षी मयत क्रियेत नसते. ही साक्षी कधी असते? लग्न क्रियामध्ये. कारण तिथे किती टाईपचे लोक असतात? 3 टाईपचे. लग्न क्रियाला आता ख्रिश्चन लग्न आहे. ख्रिश्चन लोक जाणलेत का फक्त? हा, हे लक्षात ठेवा. आज मी प्रभूची नवरी आहे. माझा विवाह माझ्या प्रभूशी होणार आहे. आज मी काय या भगवान गवाई? आज मी त्याची वचनं पाळतो का आज्ञा पाळतो का तोडतोय? माझा सहवास माझी संगती ख्रिस्ताबरोबर आहे का दुनियाबरोबर आहे? आणि कशावर कळणार? क्रियेवरून. आणि म्हणून बायबलमध्ये सांगितलंय यरूशलेम, यहुदी, सेबरोन. का? कारण या तिन्ही ठिकाणी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा दिला आणि पवित्र आत्मा मिळालाय. आणि पृथ्वीचा सेवक म्हणजे कोण? एक परराष्ट्रीय जे आज नाचतायत ना प्रभूची नवरी म्हणून, पण याचा नाळ कोणाची जॉईन झालाय? हे कुणाला घेऊन वागतायत? यांनी जीवनात घेतलंय कुणाला? हे याद राखणार बायबल आहे. आज जर मला खरोखर तारणात जायचंय तर माझा प्रभू माझ्यावर प्रसन्न आहे का? आणि जर तुमचा प्रभू तुमच्यावर प्रसन्न आहे, माझा प्रभू माझ्यावर प्रसन्न आहे, तर तो पक्का बोलणार म्हणून चॅलेंज करू शकतो. मी पुन्हा सांगतो, कालच्या शुक्रवार माझ्या भाषेत उत्तर. कारण प्रभू बोलणारा परमेश्वर आहे. आणि त्या व्यक्तीला फोन करून सुद्धा प्रूफ करून घ्यायचं. काय डिस्कस चालू होतं म्हणलं, कोण मला काय म्हणतो त्या ठिकाणी. म्हणून आज आम्ही टाइमपास म्हणून चाललाय. जगलय नावाची जगलय मानते. प्रभू थकतोय. आणि ज्या दिवशी प्रभू थकेल त्या दिवशी कोणता सामान आहे का तुमच्याकडे पुसायला? आज जग थुकू द्या. प्रभू येशूचं रक्त बलभयमध्ये आम्हाला क्लीन करीन. पण जर प्रभू थकेल ना तर वाचवायला सुद्धा कोण नसेल. मी चॅलेंज करू शकतो. कारण सैतान झोपलेला नाही आपल्यासारखा. सैतान गरजणाऱ्या शहाप्रमाणे काम करतोय. कोणाला फाडावं आणि कोणाला गिळावं. पण आज जर आम्ही आमच्याच देशामध्ये जीवन जगतो, आम्हालाच पाहिजे तसं आम्ही वागतो आणि देवाची वचनं तोडतो, तर पवित्र आत्मा मिळेल का? नाही. पवित्र आत्मा मिळण्यासाठी
बोअज आणि रूथची गवाही कधी दिली? ज्यावेळेस बायबल सांगते रूथचं चॅप्टर, रूथचं पुस्तक, पहिला अध्याय 16 वचनाचा बायबल काय सांगते? रूथची गवाही कधी दिली, तुमची गवाही कधी होणार? रूथ 1:16. तेव्हा रूथ बोलली, तेव्हा रूथ बोलली, तुझ्या मागे यायचे सोडून तुझ्या मागे यायचे सोडून माघारी जाण्याविषयी मला आग्रह करू नको. ज्यावेळेस नावी तिला म्हणली की बाहेर तू तुझ्या लोकांकडे जा, आता माझ्याकडे पुरुष नाहीये का जेणेकरून मी तुला त्याच्याशी लग्न करून देऊ शकते, तू तुझ्या लोकांकडे जा. पण रूथ स्पष्टपणे म्हणाली का मला माघारी जा असं बोलू नका. काय म्हणली वचन? तेव्हा रूथ बोलली, रूथ बोलली, तुझ्या मागे यायचे सोडून. तुझ्या मागे यायचे सोडून. आता बायबल सांगताय नामी हे चर्चचं प्रतीक आहे. आमच्या चर्चमध्ये तिची काय होती ते मी पाळतोय का तोडतोय? इथं नामी म्हणते माझ्या मागे येऊ नकोस, पण ती म्हणते तुझ्या मागे यायचं सोडून ते बोलू नकोस. आणि आम्ही काय करतोय? चर्चमध्ये उपदेश मिळतोय, चर्चमध्ये मेसेज मिळतोय, आणि धडाधड वचन तोडतोय. आणि तोडल्यामुळे बायबल सांगतं आम्हाला मुठमाती योग्य नाही. का? कारण बायबल काय सांगते पुढे? तेव्हा रूथ बोलली, हा. तुझ्या मागे यायचे सोडून हा. माघारी जाण्याविषयी मला आग्रह करू नको. आग्रह करू नको. आग्रह करणे म्हणजे, आग्रह करणे म्हणजे विनंती करणे. बाबा नाही तू जा, आपण म्हणतो ना एवढं वेळ जा, आता असं करू नका. नाही, आग्रह करू नको. कारण जेथे तू जाशील तेथे मी जाईल, आणि जेथे तू उतरशील तेथे मी उतरेल. काय निवडलं की नाही? जेथे तू जाशील. नामी कुठली आहे? नामी कुठली? इस्रायलची. ही कुठली होती? मोआबी, शापित देशातली मुलगी आशीर्वादाचं ठिकाण निवडते. शापित देशातली मुलगी आशीर्वादाचं ठिकाण निवडते. आज आम्ही शापित देशात पडलेलो. आज आम्ही शापित देशात पडलेलो. आज मी ठिकाण कोणतं निवडते? दुनिया का प्रभू येशू ख्रिस्त? आमचे लोक फक्त गीत गातात, हाय मेरा वही ठिकाणा, मेरा येशू है जहा. लय सुंदर. चल संपू द्या, संपू द्या. याचं ठिकाण बघा. जसं एक, मी कोणाला म्हणत नाही, जसं एक कहावत आहे, नाही बोलत की आज कठीण आहे. हो कठीण आहे. या बुलबुलवर काय शब्द येतो तो प्रभू न्यायाच्या दिवशी दाखवी. आज हाय मेरा ठिकाणा. कुठे तुझा ठिकाणा? स्वर्गात आहे ना? या भूमीच्या लाचा कशा काय तुझ्यात येत आहेत? जर भूमीच्या लाचा तुझ्यात आहेत तर तू स्वर्गाचं ठिकाण घेऊ शकत नाही. कारण बायबल सांगते जिथं तुझं जिथं तुझं जिथं तुझं धन धन जिथं तुझं धन तिथं तुझं मन लागेल. आता आमचं धनावर मन लागलंय भूमीच्या. गाडी बंगले धन दौलत कशाला जाणार तिथं? आणि कशा तिथं विचार करणार आहे? हा, म्हणून बायबल सांगतं ज्या वेळेस नामी आपल्या सुनेला म्हणते तू जा, तुला आग्रह करते, विनंती करते, तू परत जा, माझ्या संग येऊ नकोस, त्यावेळेस बायबल सांगतं की ती आपल्या सासूला म्हणते की मला मागे जाण्याची आज्ञा करू नका. अगर तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला कोणी वचन तोडायला लावित असेल, पालक असू नाही तर कोणी असू, त्याला विनंती करायची, बाबा रे हे वचन मला तोडायला लावू नकोस, तू माझ्या दारात येऊ नकोस. नामी हे कसलं प्रतीक आहे? याद राखना. ती नामी सुनाला म्हणतो की तू जा, माझ्या संग येऊ नकोस, पण ती विनंती करते, मी तुम्हाला विनंती करते, मला मागे पाठवू नका. मागे जाणं म्हणजे शापित जीवन. मागे जाणं म्हणजे शापित जीवन. कारण लोकांच्या बायकोला काय सांगितलं? मागे वळून बघू नकोस. आपलं पहिलं जीवन चालू धार्मिकतेचं होतं का? धार्मिकतेचं होतं का? आम्ही नकळत घाणीत पडलो होतो, पण त्या देवाने दया केली, आम्हाला निवडलंय, सत्यात आणलंय, आणि मग सत्यात आणून परत आम्ही पहिले जीवन जगायला लागल्यावर कशाला तारण मिळणार आहे? हा, कशाला तारण? आणि म्हणून बायबल सांगतं जेव्हा नामी रूथला म्हणते तर रूथने सांगितलं का कृपा करून मला मागे जाण्याचं बोलू नको पुढे. कारण जेथे तू जाशील जेथे तू जाशील तेथे मी जाईल. नामी कुठे चालली?
इस्रायलमध्ये. आता आम्हाला कुठे जायचंय? आता बरेचसे लोक म्हणतात, अहो चला ना इस्रायल देश पाहून येऊ, चला ना इस्रायल देश पाहून येऊ. जाऊन काय बघते यांना काही कळलं नाही. फक्त इमानात बसून गेले तर इमान बसून आले. नाही, आम्ही 4 वेळा इस्रायलला जाऊन आलो. किती वेळा? मी नाही गेलो बरं का, मी जाणार पण नाही. ते प्रभूची इच्छा. आम्हाला आत्मिक इस्रायल बघायचे, आम्हाला स्वर्ग बघायचे, जगी इस्रायलचं घेणं देणं नाही. याचं कारण तुम्हाला मी सांगतो. पहिला आम्ही कुठे राहणार आहे? पहिले कुठे राहणार आपण? मध्य आकाशमध्ये. नंतर इस्रायलमध्ये कृपा आहे. आज नाही आम्ही, आणि मग इस्रायलमधून आले का मग ती स्टाईलच वेगळी. बोलणं वागणं चाललं का इस्रायलला जाऊन आलो. इस्रायलला जाऊन आलो स्वर्ग गेला का तू? बरोबर आहे का चुक आहे? आपल्याला कुठे जायचंय? जिथं प्रभू तिथं. प्रभू जिथं तिथं. आणि म्हणून ती म्हणते जिथे वचन, कारण जेथे तू जाशील जिथे तू जाशील तेथे मी जाईन, तिथे मी जाईन. आणि जेथे तू उतरशील जिथे तू उतरशील तेथे मी उतरेन. तिथे मी उतरेन. तुझे लोक तुझे लोक ते माझे लोक होते, ते माझे लोक होतील. आणि तुझा देव तुझा देव तोच माझा देव. Praise the Lord. तुझे लोक ते माझे लोक. आता आमचे लोक संपले, आम्हाला जगातले लोक दिसायला लागले. आमचे लोक बस लय झाला आता. मग जगातले लोक बायबल सांगतात ती म्हणती तुझे लोक ते माझे लोक. तू जिथं उतरशील तिथं मी उतरेल. आणि तुझा देव तुझा देव तोच माझा देव. आता आम्ही कोणत्या देवाला बोलतो? नडीला आल्यावर प्रार्थना, वाकडे तिकडे झाल्यावर प्रार्थना, सर्जराव पास्टर. आणि टकाटक झाल्यावर नको नको ते लय बेकार रे, लय घालून पडून बोलतोय. आता हा मेसेज आहे, त्याच्यात घालून पाडूनचा काय विषय आला? ज्याच्या चुका त्याला कळणार, त्याला मी काय करणार? जर वेळ आहे तर पश्चाताप करणे, वेळ नाही तर प्रभू बघेल. मला काही शिकायचं. जे बीज प्रभूच आहे ते प्रभूकडे पक्कावलं, पण ते कशावरून कळेल? क्रियेवरून. इथं बायबल सांगतंय का नामीने तिला आग्रह केला, पण तिने नामीला सोडलं नाही. त्यामुळे सर्वात मोठा प्रसिद्ध पुढचं वचन, जेथे तू मरशील तेथे मी मरेन, जेथे तू मरशील तिथे मी मरेन, आणि तेथेच पुरली जाईल. तिथेच पुरली जाईल. मरण वाचून कशानेही तुझा व माझा वियोग केला तर, तुझा माझा विरोध केला तर यहोवा माझे तसे यहोवा माझे तसे व त्यापेक्षा अधिकही कर. अधिकही वाईट करू. ती म्हणते जिथं तू मरशील तिथं मी मरेन. म्हणजे जिथं तू बप्तिस्मा घेतला तिथं मी बप्तिस्मा घेईन. मरण कशाला निकट करतं? बाप्तिस्म्याला. आणि मग जर बाप्तिस्मा तू प्रभू येशूच्या नावात घेतला तर जगाचा काय संबंध आहे? आणि बा तिने काय केलं? जगात गेली, संपला विषय. तू बाप्तिस्मा प्रभू येशूच्या नावात घेतला आणि तू कुठल्या क्रिया करतेस? काय संबंध आहे? हाच कठीण प्रश्न आहे आज लोकांना. म्हणून मी सांगितलंय ना कठीण काय आहे. मेसेज मी प्रीच केला ऑनलाईन ऑलरेडी. कठीण काय आहे? निर्णय घेणं प्रभू या दुनियादारी. आणि म्हणून आमच्या गाडीत म्हणलंय काय? धरलं तर डसतंय आणि सोडलं तर पळतंय. मग एक डसून घ्या नाही तर सोडून घ्या, संपला विषय. बायबल सांगतं ज्यावेळेस रूह आपला निर्णय ठाम करते ते आपल्या सासूच्या मागे चलती, पुढं नाही. काय? पुढं नाही. आज लोक सासूच्या पुढे पळतील. सासू चर्च, सासू चर्च, स्त्री हे चर्च प्रतीक आहे. चर्च मध्ये मेसेज उपदेश मिळेल, पण हे कर्म दुसरेच चालले. ती म्हणली तू जिथं मरशील तिथं मी मरेल. तुला जिथं मुठ माती होईल तिथेच मुठ माती मला होईल. मला होईल. ही कुठे आली? इस्रायलमध्ये. इस्रायलमध्ये ती मरण पुढे पाडणार इस्रायलमध्ये. आता मला तुम्ही सांगा, जर प्रभूने तुम्हाला मला निवडलं, आम्ही प्रभू येशूच्या नावावर बप्तिस्मा घेतलाय, तर आमचा संबंध कुणाशी यायला पाहिजे? प्रभू येशू मसीह. आता आम्हाला मरण आहे का? मग कारण तो आमच्यासाठी मेला, पुरला, तिसऱ्या दिवशी जिंदा झालाय. आज तो जिंदा आहे. आम्ही का मेलेले मोठे व्हावं? काय होतं तर त्यावेळेस आम्ही जगात जातो, मागे जातो. कसं आरपाने आपल्या सुनेला सोडलं, मागे निघून गेली. तिथं काही इष्टी आणि का पुढं नाही. आरपाचं काही पुढे सांगितलंय का?
फक्त कुणाचं सांगितलंय? रूथचं. आणि मग 22 वचनात त्यामध्ये काय सांगते? याप्रमाणे नामी परत आली, नामी परत आली, ती मोआब देशातून ती मोआब देशातून परत आली व तिची सून नवाबी रूथ मोआबी रूथ तिच्या बरोबर आली. तिच्या बरोबर आली. काय सांगते बायबल? मोआबी रूथ तिच्या बरोबर आली. आता आम्ही कुठे गेलो? आम्ही कुठे जात आहोत? ती मोआबी म्हणजे शापी देशातली मुलगी आशीर्वादाच्या देशात आली. आता आमच्या आशीर्वादित लेकरं आम्ही कुठे पाठवित आहोत? हे कुणाचा प्रश्न आहे? त्याच्यात बाळकाचा काही संबंध आहे का? हे बायबल सांगते. ती मोआबी देशातली म्हणजे शापित देशातली स्त्री आशीर्वादित देशात आली आणि तिने जसं सासूने सांगितलं तसं ऐकलं आणि ऐकल्यामुळे बायबल सांगतं तिच्या कुटुंबात काय मिळाला? आशीर्वाद. ती जर म्हणली असते आता मी आले, मी म्हणाली येरुशलेम मध्ये, आता सासूचं काय करायचंय, माझं मी बघून घेईन, आशीर्वाद मिळू शकला असता का? लास्ट पर्यंत आजही छातीलोकपणे सांगतो, जोपर्यंत लास्ट पर्यंत तुम्ही स्थिर राहणार नाही तर जीवनाचा मुकुट डोक्यातून उडून टाकले. हे स्पष्ट सांगतो. कारण जोपर्यंत आमचं जीवन आहे, या जीवनाच्या भूमीवर प्रभू ठेवतोय, तोपर्यंत आम्हाला वाचनासाठी जीवन जगावं लागेल. बरोबर, वाचनासाठी. आणि असे किती लोक आहेत तर त्यांना वाचनाचं काही तारतम्य कळत नाही. फक्त जाऊन बसायचंय, मग बसायचंय, करायचंय, मग करायचंय, काही फायदा होणार नाही. आणि बायबल सांगतं की रूथचं पुस्तक 2 अध्याय 8 वचन का तो बोआज रूथ विषयी काय म्हणतो? तेव्हा बोआजाने रूथेला म्हटले, माझ्या मुली ऐकतेस ना? प्रश्न विचारतोय. आता बोआज म्हणतोय माझ्या मुली ऐकतेस ना? तू दुसऱ्या देशात तू दुसऱ्या शेतात वेचायला जाऊ नको, वाच, व येथून जाऊ नको. वाच. तेव्हा बोआजाने रूथेला म्हटले, माझ्या मुली ऐकतेस ना? तू दुसऱ्या शेतात शेतात वेचायला जाऊ नको, येथून जाऊ नको. येथेच माझ्या चाकरणी जवळ लपटून राहा. येथेच माझ्या चाकरणी बरोबर लपटून राहा. लपटून राहणे म्हणजे संगतीत राहणे. इतर संध्यापुरते खिरिस्ती, नंतर फिरिस्ती. ये भी चलेगा, वो भी चलेगा. बायबल सांगते तो बोआज रूथला म्हणतो माझ्या मुली. तो म्हणला का परक्याची मूल? माझ्या मुली इथंच या शेतात तू सर्व वेच. बायबल सांगतं ज्याचं खरं त्याच्या हातात सूप व झाडू आहे. कापणी चालू आहे. आज या पाप्याला या फील्ड मध्ये सेवा वेचायला ठेवले. आज बस तिला म्हणतो याच शेतात चर्च मंडळी या शेतात सर्व वेच. दुसऱ्याच्या शेतात जाऊ नकोस. आज आम्ही धडाधड संघाच्या कुणाशी ठेवतोय? बायबल सांगतं पहिला पॉइंट या शेतात सर्व वेच, दुसऱ्याच्या शेतात जाऊ नको. आणि तिसरा पॉइंट माझ्या चाकरणी बरोबर बिलगुन राहा. बिलगुन राहण्यासाठी नम्रतेचा आत्मा लागतो. कोणता आत्मा लागतो? नम्रतेचा आत्मा लागतो. तेव्हा मनुष्य बिलगुन. हमेशा सांगतो एक जर आग झाला एक जर काय व्हा? पाणी व्हा. म्हणजे नम्रता. पण तो आग झाला म्हणून मी आग होणार आहे. आगेला पिळाली म्हणजे काय होईल ते सगळ्याला कळतंय. काय बायबल सांगतं की माझ्या चाकरणी बरोबर तू बिलगुन राहा. तिसरा पॉइंट पुढे, ही माणसे कापतात त्या शेतावर आपली दृष्टी ठेव. आपली दृष्टी ठेव. आमची दृष्टी शेतात आहे का? आमची दृष्टी जगात पडली. जगातलं कसं मिळेल त्याच्यासाठी प्लॅनवर प्लॅन, योजनावर योजना चालल्या. पण आपल्यासाठी काही प्लॅन योजना आहे का? नाही. त्या शेतात दृष्टी ठेव आणि या बायांच्या मागे चाल. पुढे नको जाऊस.
आज पवित्र आत्मा मिळालाय, दान मिळालंय आणि पुढे चाललंय जीवन. त्याला तो स्पर्श सांगतो, या शेतात सेवाने माझ्या चाकरणी बरोबर बिलकुल राहा आणि पुढे जाऊ नकोस. कारण तुला त्रास देऊ नये हा अशी मी तरुणांना आज्ञा दिली की नाही. स्पष्ट सांगितलं ब्रदर, तुला त्रास देऊ नये मी तरुणांना आज्ञा दिली. आज जर आमचं जीवन त्या परमेश्वराला आवडणार आहे, आज बायबल सांगतं तरुण सिंहाप्रमाणे आज सैतान गरजण्याप्रमाणे काम करतो. आज जर या दुष्टाची नजर आमच्या मुलाबाळावर नकोय, मुलीबाळावर नकोय, तर आम्हाला काय करावं लागेल? संगतीत बिलकुल राहावं लागेल ब्रदर, संगती. कारण तो म्हणतो की वचन तरुणांना आज्ञा दिली की मी नाही तरुणांना आज्ञा दिली की नाही, आणि तुला तहान लागली तुला तहान लागली तर त्या पात्राकडे जाऊ. त्या पात्राकडे. आज आम्ही ज्या पात्राकडे चाललो तिथं पाणी आहे का? हा, आम्ही ज्या पात्राकडे चाललो तिथं पाणी आहे का भरलेलं? आज आम्ही कोणाच्या शेतात काम करायला चाललो? आज आमची संगती कोणाबरोबर राहणार आहे? आज आमची संगती दुसऱ्याबरोबर आहे का देवाच्या लोकांबरोबर आहे? हे किती लोकांना कळतंय हो? बायबल सांगतात तुला जर तहान लागली तर त्या पात्राकडे जाऊ. पात्राकडे जाऊ. तरुणांनी जे पाणी भरून ठेवले तरुणांनी जे पाणी भरून ठेवले त्यातले पी. त्यातले पी. तेव्हा ती उपडी पडून कुठली पडून भूमीत तोंड लावून भूमीला तोंड लावून नमली. नमली. आज नम्रता किती लोकांमध्ये गर्व आणि अहंकार. ताटवाणीचे लोक हे फक्त चर्च मध्ये सोडून कपाटात ठेवायचं आणि चर्च मधून गेले बर्थडे लग्न काही मग लगेच ताट मागायची. का प्रभू तिथं बघत नाही? आज खूप नम्रता, एकदम सायलेंट. आणि बाहेर गेल्यानंतर बायबल इथं सांगते ती शेतात आहे. ती शेतात बोआज तिच्याशी बोलतो. बोआजने तिला परमिशन दिलं. बायबल सांगतं तिने भूमीवर लमण उपडं पडून भूमीवर पडून नमन केलं. नमन करणे म्हणजे नम्रतेने येणे. आणि नम्रतेने येऊन ती बायबल सांगतं त्याच शेतात राहिली आणि त्याच शेतात तिने काम केलं म्हणून बोआज तिच्यावर प्रसन्न झाला आहे. आज मी जर शेत बदलीच करीत राहिलो, मी जर शेत बदली करीतच राहिलो, तो बोआज प्रसन्न नाही होणार. बदल कोण प्रसन्न होईल? सैतान. आणि मग तो सैतान पहिल्यापेक्षा त्या व्यक्तीचे अधिक हाल करणार. हे लक्षात ठेवा. कारण रूप कोण आहे? रूप कोण आहे? आपण. कारण आम्ही कुठले होतो? परराष्ट्रीय. रूप कुठली होती? मोआबी, म्हणजे शापित देशातली. परंतु तिने नामीच्या मागे येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बोआज त्या नामीच्या वंशामधला होता. बोआज तिच्या नात्यातला होता. आज नवीन काळामध्ये रूप आपण परराष्ट्रीय, बोआज प्रभू येशू मसीह. बोआज प्रभू येशू मसीह. काय आज तो माझ्यावर प्रसन्न आहे का? आणि जर तो माझ्यावर प्रसन्न आहे तर माझी गोद, माझी झोळी खाली राहणार नाही, तर तो भरून देणार. जे फळ त्यांनी दिलं, बोआजाने तिला फळ दिलं. आज पहिलं फळ आत्मा हे तुम्हाला मिळाल्याशिवाय. पण जर तुम्ही बोआजाला सोडतात आणि दुसऱ्याच्याच बिल्डिंग मध्ये जाऊन काम करतात तर फळ गोड नाही मिळणार. काय? फळ गोड नाही मिळणार. तर कोणतं फळ मिळेल? रानटी रान द्राक्ष. कोणते द्राक्ष? रानटी म्हणजे कडवट. कडवट. आणि जर कडवट आहे तर प्रभू आहे का? नाही. मग आज मी जर प्रभूची नवरी म्हणते तर जी सुंदरता प्रभू म्हणतोय ती माझ्यात आहे का? हे फक्त पहिला पॉइंट झालाय. पहिल्या वचनातला पहिला पॉइंट झालाय की सुंदरता. प्रभू म्हणतो आगे माझे प्रिय तू सुंदर आहेस, तू स्वरूप आहेस. आज आम्हाला बघायचंय जसं जगीत कुठे जाताना 3 टाइम आरशात जाऊन बघतोय सुंदर दिसतोय का आणि सुंदर दिसती का. हा मग नाही लय सुंदर आहे बरोबर आहे. पण आतमध्ये सगळ्या घाणीने भरलंय. कशाला मी उपमा देत असतो? सुना लावलेली कबर. का?
कारण बाहेरून दिसायला अशा लई केसेस आहेत, बाहेरून लई टकाटक राहतात पण आतमध्ये लई कलर येत. का प्रबोधन आहे का? ये तर प्रभूचं मंदिर नाही तर दुसरं सैतानाचं घर. सैतान कुठे राहतोय? कब्रस्तानात. कुठे राहतो? कब्रस्तानात. देव कुठे राहतोय? मंदिरात. आज जर माझी आत्मिक सुंदरता त्याच्या समोर आहे, त्याला आवडती, तर तो फळ मला देणार आहे पवित्र आत्मा. आणि जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यात वस्ती करील तेव्हा आत्म्याचे 9 दान. आत्म्याचे किती दान? 9 दान. त्यातलं एक तरी फळ तुम्हाला मिळेल. एक तरी फळ तुम्हाला मिळेल. आणि त्यानंतर सर्वात मोठा ब्लेसिंग म्हणजे अग्नीचा बाप्तिस्मा. का? कारण आजच्या युगाचा नाश कशाने होणार आहे? अग्नीने. त्याच्या अगोदर हा महाअग्नीचा बाप्तिस्मा आमच्यात होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हा पहिला पॉइंट आज आम्ही पाहिला आहे, सुंदरता. काय? माझी सुंदरता शारीरिक आहे का आत्मिक आहे? आत्मिक सुंदरता येण्यासाठी मला प्रभूचं वचन आणि आज्ञा पाळावं लागतील. जेव्हा वचन आणि आज्ञा पाळील तेव्हा माझं बाह्य रूप लोक थुकतील, पण आत्मिक जीवन माझं वाढेल. आणि त्यावेळेस प्रभू येशू मसीह माझ्याविषयी गवाही देईल. प्रभू तुम्हाला आशीष करो.